नमस्कार, मी शुभम राज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून आज दिनांक 3 जानेवारी रोजी सुभेदार रामजी आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विचारेमाळ येथे SA मेकअप आणि ब्युटी हब शॉपचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. सावित्रीबाई फुलेंच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांचे अभिवादन करून शॉपचे उद्घाटन करण्यात आले. या शॉपच्या ओनर अर्चना चोकाकर व सुनीता हनिमनाळे या आहेत. या कार्यक्रमासाठी कॉलनीतील महिला व समाजातील प्रतिष्ठित लोक उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. विविध मान्यवर व महिलांनी मनोगत व्यक्त केली. त्याचबरोबर या शॉपचे उद्घाटन प्रमुख पाहुणे SP9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की अर्चना चोकाकर व सुनीता हनिमनाळे यांच्यासारख्या प्रत्येक स्त्रीने पुढे येऊन असे उद्योग व्यवसाय चालू करावेत, स्वतःच्या पायावर उभे राहावे, त्यांची प्रेरणा इतर महिलांनी घ्यावी, प्रत्येक महिलांनी सक्षम बनावे असे यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. SA मेकअप आणि ब्युटी शॉपमध्ये फेस स्पा अँड मसाज, हेड अँड बॉडी मसाज, फुल बॉडी स्पा, हेअर ट्रीटमेंट, ब्रायडल मेकअप, वॅक्सिंग अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी डॉक्टर शितोळे, सुनीता हनिमनाळे, मेघा इंगळे, वैशाली माने यांचे मनोगत झाले. या उद्घाटन प्रसंगी SP9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, डॉक्टर आशा शितोळे, शेखर डोंगळे, अर्चना चोकाकर, सुनीता हनिमनाळे, मेघा इंगळे, वैशाली माने आणि महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कोल्हापूरमधील वाडीपीर तालुका करवीर येथे अक्षत कलश रथामध्ये ठेवून संपूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी संपूर्ण गावामध्ये रोडवरती रांगोळी, आतिषबाजी, ढोल ताशा आणि भजनी मंडळाकडून भजन म्हणत उत्साहात या कलशाचं स्वागत करत हनुमान मंदिरमध्ये या कलशाची स्थापना करण्यात आली. अयोध्या येथे श्री राम मंदिरामध्ये विधिवत पूजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीला आमंत्रण देण्याच्या हेतूने सर्व जिल्ह्यातील गावागावामध्ये अक्षत कलश पाठवण्यात आले आहेत. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील वाडीपीर तालुका करवीरच्या सरपंच शुभांगी मिठारी यांनी पुढाकार घेऊन गावातील प्रत्येक व्यक्तीला निमंत्रण देत संपूर्ण गावातून अक्षत कलश प्रदक्षिणा काढत हनुमान मंदिरमध्ये कलश स्थापना करून विधिवत पूजा केली. यावेळी सरपंच मिठारी म्हणाल्या, आज अक्षत कलश आमच्या गावामध्ये स्थापन करत असताना प्रत्यक्षात श्रीराम गावामध्ये आल्यासारखे वाटत आहेत आणि या सर्व कार्यात संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या सोहळ्याला अतिशय उत्साही व आनंदमय केले. यानंतर भाजपा मागासवर्गीय करवीर तालुका अध्यक्ष सरदार हराळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अक्षत कलशच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला अयोध्या राम मंदिरचे निमंत्रण भेटले आहे. सामान्य व्यक्तीचाही विचार करणारे हे सरकार आहे. आज वाडीपीर गावामध्ये सरपंच शुभांगी मिठारी यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कलश स्थापना केली. याबद्दल त्यांचे व संपूर्ण गावाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. या अक्षत कलश स्थापनेच्या वेळी पंचायत समिती माजी सभापती अश्विनी धोत्रे, माजी सरपंच लाड टेळके, संदीप मिठारी, डॉक्टर सुरेश राठोड, कृष्णा धोत्रे, बाप्पा इंगळसकर, जितेंद्र जाधव, दिलीप लाड, सुरेश लाड, सूर्यकांत लाड, उपसरपंच यशवंत सातपुते, सागर लाड, जयकर टेळके, उत्तम शेळके, सागर टेळके, भगवान बोंद्रे, विलास पवार, जनार्दन चव्हाण, ग्रामपंचायत वाडीपीर सर्व सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी सरदार हराळे, भारतीय जनता पार्टी मागासवर्गीय अध्यक्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे अमृत कलश प्रत्येक गावोगावी याचे जे काम केलेलं आहे पाठवण्याचे, ते योग्यरित्या चांगल्या आणि व्यवस्थित काम केले. ज्या लोकांना तिथपर्यंत जाता येत नाही त्या लोकांनी इथपर्यंत येऊ नये यासाठी प्रत्येक गावोगावी जे कलश पाठवले आहेत ते आज संपूर्ण देशभरात जात आहे. ते आज आमच्या इथे पीरवाडीमध्ये जे कलश आम्ही पाहिले ते संपूर्ण सरपंच मॅडम आणि आमचे सहकारी संदीप पेटारी यांनी स्वतः प्रभू रामचंद्रालाच रथातून घेऊन येताना असं दिसत होतं, वाटत होतं. ते आम्ही स्वतः जे पाहिले ते सर्वांनी, आमच्या गावातील सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी संपूर्ण व्यवस्थित एक नंबर नियोजन पार पाडलेलं आहे. आणि स्वतः कलश हनुमंतांच्या समोर आणले, म्हणजे हनुमंतांच्या रामाची भेट झाली
पिराजवाडीमध्ये असं व्यवस्थित नियोजन पार पाडलेलं आहे. त्याबद्दल आम्ही सरपंच विद्या मॅडम आणि संदीप सरकार यांचे धन्यवाद. सरवडे आणि उंदरवाडी तालुका कागलगावच्या हद्दीलगत शामराव महादेव केसरकर यांचे उंदरवाडी हद्दीत गट क्रमांक 783 मध्ये राहते घर आणि जनावरांचा गोठा असून दिनांक 1 जानेवारी रोजी रात्री 10च्या सुमारास लाईट ये जा करत असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दरम्यान यावेळी शॉर्ट सर्किटने काही क्षणातच आतील जनावरांच्या गवताने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. शेजारील आयडियल अकॅडमीचे महेश बुजरे यांनी घरातून धुराचे लोट व आगीचे लोळ त्यांना निदर्शनास आले. त्यांनी सरवडेचे सरपंच रणधीरसिंह मोरे व बिद्रीचे संचालक RK मोरे यांना आगीची कल्पना दिली व त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठी असल्याने अग्निशमन दलास घटनेची माहिती देण्यात आली. बिद्री भोगावती हमीदवाडा कारखान्याचे अग्निशमन दल पाचारण करून आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या आगीत कडबाकुट्टी मशिनरी जळून खाक झाल्या. त्याचबरोबर घरातील कपडे, टीव्ही, पशुखाद्य, खते, गवत, फर्निचर, नांगरटीचे साहित्य, पाईपलाईन साहित्य, तिजोरी, प्रापंचिक साहित्याने पेट घेतली. यावेळी तिजोरीतील शॉर्ट सर्किटने लागलेल्या या आगीत बैलजोडी विकलेले पैसे अंदाजे 2 लाख रुपयांच्या रोख रकमेसह घरातील साहित्य जळून खाक झाले व महत्वाची कागदपत्रे भस्मसात झाली व एक म्हैस रेडी दगावली आहे. सुमारे 15 ते 20 लाख रुपये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीनंतर उंदरवाडीचे तलाठी SV मोरे, ग्रामसेवक दत्तात्रय ढेरे, पोलीस पाटील दीपाली हिंदूराव परीट, ग्रामपंचायत सदस्य मारुती पाटील, अमोल गुरव यांनी पंचनामा करून शासन स्तरावर मदत मिळवण्यासाठी योग्य तो पाठपुरवठा करून असे सांगितले. चौकट शामराव महादेव केसरकर यांचे राहते घर आगीत भस्मसात झाल्याने बोरवडेचे जिल्हा परिषद सदस्य मनोज फराटके यांनी सांत्वन करून मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या प्रापंचिक नुकसानीने त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर आले. सरवडेचे सरपंच रणधीरसिंह मोरे व बिद्रीचे संचालक RK मोरे यांनी मदतीचे आवाहन सरवडेचे सरपंच रणधीरसिंह मोरे यांना शासन स्तरावरील मिळणारी मदत तुटपुंजी असते तेव्हा सरवडे व उंदरवाडी किंवा इतर सामाजिक संस्था यांना आवाहन करतो की केसरकर कुटुंबियांची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यांना सावरण्यासाठी दातृत्ववान संस्थांनी व लोकांनी सढळ हातांनी मदत करावी. दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पुढील 4 दिवस हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं. एकीकडे उत्तरेकडील राज्य थंडीने गारठली असताना दक्षिणेत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 5 ते 11 जानेवारी दरम्यान राज्यात काही भागात पावसाची हजेरी लागणार असून तापमानात घटही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राजस्थान, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे तर उर्वरित देशात हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे. उत्तरेतील हिमाचल प्रदेशाच्या मैदानी प्रदेशात तसेच काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी होणार असल्याचेही सांगण्यात आले. केवळ विरोधी गटाच्या ऊस उत्पादक सभासदांचा ऊस गळतीसाठी जाणून बुजून नेला जात नाही, नवीन ऊस नोंदी करत नाहीत या कारणास्तव मंगळवारी दिनांक 2 रोजी सायंकाळी राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश जयसिंग चिटणीस राहणार हुपरी यांना संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावरील पाटील गल्ली कॉर्नरला गाडीतून खाली ओढून अंगावरील कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. त्यांच्यावर CPR रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रात्री खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं. या प्रकाराने सायंकाळनंतर बावड्यात तणाव निर्माण झाला होता. कारखान्याच्या निवडणुकीतील माजी आमदार अमल महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. नवीन ऊस नोंदी करत नाहीत या कारणास्तव मंगळवारी सायंकाळी राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश जयसिंग चिटणीस यांना संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावरील पाटील गल्ली कॉर्नरला गाडीतून खाली ओढून अंगावरील कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. त्यांच्यावर CPR रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रात्री खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
या प्रकाराने सायंकाळनंतर बावड्यात तणाव निर्माण झाला। कारखान्याच्या निवडणुकीतील माजी आमदार अमोल महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे। केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याला विरोध म्हणून देशातील वाहन चालकांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे। या संपामुळे सोमवारी इंधन पुरवठ्यावरती परिणाम झाला होता। मात्र जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पंपावर गर्दी करू नका असे आवाहन केल्यानंतर मंगळवारी दिवसभरात ग्राहकांची गर्दी थोडी कमी होती। दरम्यान अफवा पसरल्यामुळे ग्राहकांनी 2 दिवस नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोलची खरेदी केल्यामुळे पेट्रोल पंप चालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला। कोल्हापूर जिल्हा पेट्रोल आणि डिझेल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद तराळ यांनी सांगितले की वाहतूकदारांनी संप मागे घेतल्यामुळे सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी पुरेशा प्रमाणात इंधन पुरवठा झाला आहे। त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील गर्दी थोडी कमी झाली। मंगळवारीही सकाळी काही पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा होत्या। 10 मिनिटांपासून 40 मिनिटांपर्यंत थांबल्यानंतर पेट्रोल मिळत होते। दुपारनंतर गर्दी कमी झाल्याचे दिसून आले। काँग्रेसचे 8 ते 9 नेते कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहेत। त्यांची यादी माझ्याकडे आहे असा टोला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांना लगावला आहे। ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील अनेक जण लोकसभेसाठी कमळ चिन्हावर लढण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य सतेज पाटील यांनी केले होते। याबाबत पत्रकारांनी सामंत यांना विचारले असता त्यांनी वरील प्रत्युत्तर दिले। सामंत म्हणाले, ज्या पद्धतीने आमच्यातील 7 जणांनी कमळावर निवडणूक लढवण्याची पत्रे दिली आहेत असे पाटील यांचे म्हणणे आहे। तसेच काँग्रेसमधील कोण कोण कमळ चिन्हावर लढायला तयार आहेत याची यादी माझ्याकडेही आहे। कोण कोणाला कुठे भेटले याचा तपशीलही माझ्याकडे आहे, तो मी 4 दिवसात जाहीर करीन। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा रंगली असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चा रंगल्या। कोल्हापूरमधील जागेसाठी ही भेट झाल्याचे तर्कवितर्क केले, मात्र खुद्द राजू शेट्टी यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले आहे। कोल्हापूरमधील वेदगंगा नदीवरील पाटगाव धरणातून 2100 कोटींच्या वीज प्रकल्पासाठी सिंधुदुर्गात वळवण्याला विरोध करण्यास ठाकरे यांची साथ मिळावी यासाठी भेट घेतल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले। महाविकास आघाडीसोबत जाण्याचा कोणताही विचार नाही। काँग्रेस राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक भूमिका घेतल्याने महाविकास आघाडी सोडली आहे। यावर स्पष्टीकरण येत नाही तोवर महाविकास आघाडीसोबत जात नाही। स्वतंत्रपणाने 6 ठिकाणी निवडणूक लढणार आहोत असे ते म्हणाले। निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभर ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यातून गोड आणि रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे। दुबई आणि सौदी अरेबिया या देशामध्ये 18 कंटेनरमधून 184 टन द्राक्ष निर्यातीचा श्री गणेशा झाला आहे। आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगभराला भुरळ घालणाऱ्या सांगलीच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली असून निर्यातीचा पहिला कंटेनर रवाना झाला आहे। युरोपला 5 जानेवारीपासून द्राक्षांच्या निर्यातीला गती मिळण्याची शक्यता आहे असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे। जिल्ह्यातून दरवर्षी द्राक्षांची निर्यात वाढतच आहे। जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2023-24 या वर्षात 16,000 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते। यापैकी आतापर्यंत 5,579 हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांची नोंदणी झाली आहे। यापैकी खानापूर, तासगाव तालुक्यातून द्राक्षांची निर्यात सुरू झाली आहे। जिल्ह्यातून 184 टन द्राक्ष घेऊन 18 कंटेनर दुबई, सौदी अरेबियाला रवाना झाले आहेत। नव्या वर्षात हे द्राक्ष दुबई, सौदी अरेबियात पोहोचतील असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। तर या होत्या आजच्या टॉप 9 न्यूज। पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज।